संत तुकाराम महाराज यांचे 11वे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केली आहे। त्यांनी राहत्या घरी गळफास घेत स्वतःचं आयुष्य संपवलंय। त्यांनी हा टोकाचा निर्णय का घेतला असं विचारलं जात असतानाच आता त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या 4 चिठ्ठ्या समोर आल्या। या 4 चिठ्ठ्यात त्यांच्यासोबत जे काही भयंकर घडलं ते ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल। बातमी सविस्तर पाहूया। त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। शिरीष महाराजांनी आत्महत्येपूर्वी एकूण 4 सुसाईड नोट लिहिलेत। यातील पहिल्या सुसाईड नोटवर त्यांच्यावर असलेल्या कर्जाचा उल्लेख आहे। दुसऱ्या चिठ्ठीत त्यांनी त्यांच्या 4 मित्रांना आवाहन केले। तिसऱ्या चिठ्ठीत आई वडील आणि बहिणीचा उल्लेख आहे, तर चौथ्या चिठ्ठीत त्यांनी सर्व कुटुंबांचा उल्लेख केलाय। या 4ही चिठ्ठ्यात त्यांनी सर्वांची माफी मागितली आहे। प्रिया, आकाश, मनीष, अक्षय, अजय आणि सर्वच मित्रांनो, खरं तर युद्ध सोडून पळून जाणाऱ्या माणसानं मदत मागणं चुकच आहे, पण कृपा करून आई वडिलांना सांभाळा। चांगलं स्थळ पाहून दीदीचं लग्न लावून द्या। माझ्या डोक्यावर खूप मोठा कर्जाचा डोंगर आहे, तेवढा कर्जाचा डोंगर आई वडिलांच्या डोक्यावरून उतरवा। कुणाचे किती रुपये आहेत हे वडिलांना माहीत आहे, तरी सुद्धा मुंबई सिंगनी 17 लाख रुपये, बचत गट 4 लाख रुपये, सोने तारण 2,25,000 रुपये, गाडी 7 लाख रुपये, किरकोळ देणेदारी 80,000 रुपये। यातील गाडी विकून ती नील होईल। यानंतर 25 लाखांचं कर्ज उरतं। तुम्ही सर्वांनी थोडी थोडी मदत करून आई वडिलांना जपा। तुम्हाला वाटत असेल मी हे सहज फेडू शकलो असतो, पण आता लढण्याची ताकद नाहीये, मला माफ करा।